नमस्कार, स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला चिकूपासून हेल्दी व टेस्टी अशी कुल्फी बनवायची आहे। जर तुमच्याकडे कुल्फी बनवण्याचा साचा नसेल तरीही आपण कुल्फी बनवणार आहोत। तीही चहा देण्यासाठी जे कागदी वगैरे कप वापरले जातात त्यामध्ये आपण कुल्फी बनवणार आहोत। ती कशी बनवायची ते नक्की बघा आणि नवीनच आलेला असाल चॅनलवर तर माझा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअर करा। चला मग आता कुल्फी कशी बनवायची ते बघून घेऊया। चिकूपासून कुल्फी करण्यासाठी आपण हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। ह्या 1 लिटर दुधाला आटवून आपण अर्धा लिटर करणार आहोत। म्हणजे तुम्ही जेवढं दूध घेणार त्याला आटवून आपल्याला निम्मे करायचं आहे। हे दूध आटवून आपण थंड करून घेतलेलं आहे। कुल्फी करताना थंड दूधच वापरायचं, गरम दूध बिलकुल वापरायचं नाही। हे 6 चिकू घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते घ्या। चवीनुसार साखर घ्या। चिकूमध्ये थोडासा गोडवा असतो त्यानुसार साखर घ्यायची। चला मग आता पुढची प्रोसेस बघूया। ह्या चिकूंना आपल्याला सालीसकट वापरायचं आहे। फक्त सालवर एखादा डाग वगैरे असेल तर तो काढून घ्या व सालीसकट आपण चिकू कापून घेणार आहोत। चिकू कापताना ज्या चिकूच्या बिया असतात त्याही काढून घेऊ आणि सर्व चिकू कापून घेऊ। आता आपण हे चिकू दळून घेणार आहोत। त्यासाठी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे चिकूचे फोडी टाकून घेऊ। चवीनुसार साखरही टाकून घेतलेली आहे। आपण जे दूध आटवलेलं होतं ते थंड करून टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्सरमध्ये दळून घेऊ। आपलं कुल्फीचं मिश्रण दळून तयार आहे। याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेऊ। तुम्हाला आवडत असेल तर वेलायचीची पुडी घालू शकता। कुल्फी करताना आपण हे कागदाचे कप घेतलेले आहेत, त्यामध्येच आपण कुल्फी करणार आहोत। जर तुमच्याकडे कुल्फीचा साचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। वरून झाकण ठेवण्यासाठी आपण हे प्लॅस्टिकची पिशवी कापून घेतलेली आहे आणि तिला मध्ये स्टिक ठेवण्यासाठी मध्ये एक होल पाडलेला आहे। आता कुल्फी करण्यासाठी आपण हे कप कुल्फीचं मिश्रण टाकून भरून घेऊया। ह्या मिश्रणामध्ये आमच्या जवळजवळ 15-20 कुल्फ्या तयार झालेल्या होत्या। आता कपामध्ये स्टिक टाकून वरून झाकण ठेवून घेऊ आणि ह्या कुल्फीच्या मिश्रणाला आपण आता फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहोत। या कुल्फीच्या मिश्रणाचा बर्फ तयार झाल्यानंतर आपली कुल्फी तयार होऊन जाईल। आपली कुल्फी तयार झालेली आहे। वरचं झाकण काढून घेऊ आणि अशा प्रकारे हलक्या हाताने कुल्फीच्या कपाला हलवून घेऊ किंवा रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये आपण या कुल्फीच्या कपाला बुडवून कुल्फीला सहज काढू शकतो। बघा किती छान कुल्फी तयार झालेली आहे आपली। नक्कीच करून खा हेल्दी व टेस्टी अशी चिकूची कुल्फी आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा। व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर इतरांना शेअर करावा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।